तर पहा मित्रो, एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या यादीत राधाचा क्रमांक 32वा आहे. तिच्या खाली 10व्या क्रमांकावर रमा आहे. रमा ही उत्तीर्णाच्या यादीत खालून 44वी आहे. वर्गातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्याचे गुणोत्तर 5:1 आहे. तर एकूण विद्यार्थी किती आहे? कसं सोडवा सेकंदात? ते एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येते. कसं करायचं पहा. मी काय करून पहिले मी पाहिन रमाचा खालून वरून कुठला क्रमांक हे पाहतो. पहिले सांगितल्यामुळे राधा 32वी आहे. तिच्या खाली 10वी रमा आहे. म्हणजे रमा किती असन वरून 32 + 10 म्हणजे किती असन भाऊ? तर 42वी असन. तेच खालून किती दिलेली आहे? तर खालून दिलेली आहे 44वी. म्हणून तो खालचे 44 झाले प्लस ते झाले माझे 86. पण या 86 मध्ये काय झालाय? रमा डबल पकडल्या गेली, खालून पकडल्या गेली बरोबर. त्याच्यामुळं मी काय करन याच्यात -1 कर. -1 केलं तर 85 आले. आता हे 85 काय होय? उत्तीर्ण लोकांची संख्या होय. उत्तीर्ण लोकांची संख्या तर 85 आहे. तुमच्याशी गुणोत्तर दिलं आहे 5:1. उत्तीर्णाचा अनुत्तीर्णाची गुणोत्तर किती आहे? 5:1 आहे. म्हणून मी काय करतो पहिले एका युनिटची व्हॅल्यू काढतो. 85 भागीला 5 जर केलं तर किती येते? 17. एका युनिटची व्हॅल्यू झाली. टोटल विद्यार्थी किती झाले माझ्याशी? 5 आणि 1 6 आहे. उत्तीर्ण प्लस अनुत्तीर्ण. तर मला काय करावं लागेल? 6 गुणिले 17. 17 गुणिले 6 किती येते उत्तर माझ्या? 102. ऑप्शन चौथं. आवडला असेल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा.